नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वपूर्ण बाजार समितीमध्ये तूर बाजारभाव ₹9,000 हिंगणघाट या ठिकाणी आजच्या मितीला पोहोचलेला आहे. जालना तूर मार्केट असेल, नागपूर तूर मार्केट असेल, अकोला तूर मार्केट असेल, वाशिम तूर मार्केट असेल, राज्यातील महत्त्वाच्या तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो. गेल्या काही दिवसापासून तूर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत होता, परंतु आता पुन्हा एकदा तूर बाजारभाव वाढताना आपल्याला पाहायला मिळते. काय आहे सविस्तर अपडेट, कोणत्या ठिकाणी किती बाजारभावाची अपडेट आहे, कमाल आणि किमान बाजारभावाची अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यामध्ये पहिलं मार्केट हिंगणघाट 5,286 क्विंटल अवकाळी ₹7,200 ते ₹8,951 पर्यंतचा हिंगणघाट बाजार समितीमध्ये लाल तूर, काळी तूर, पांढरी तूर या तीन तुरीच्या महत्वाची जात आहे. अकोलामध्ये 1,535 क्विंटल अवकाळी ₹7,500 ते ₹8,251 पर्यंतचा अकोला तूर बाजारावर सरासरी दर 75 ते ₹83 पर्यंत अकोला मार्केट. जालना मार्केट 1970 क्विंटल अवकाळी ₹7,900 ते ₹8,190 पर्यंतचा जालना तूर बाजार समितीतील बाजारभावाचे अपडेट आपल्याला जालन्यामध्ये पाहायला मिळते. लातूर 1858 क्विंटल अवकाळी ₹7,300 ते ₹8,030 पर्यंतचा लातूर बाजार समितीमध्ये सरासरी दर 73 ते ₹80.3 पर्यंत बाजाराचे अपडेट आहे. औरच राजधानी 262 क्विंटल अवकाळी ₹7,500 ते ₹8,300 पर्यंतचा औरच राजधानीचा आजचा तूर बाजारभाव 75 ते ₹83 पर्यंत बाजाराचे अपडेट पाहायला मिळतील. तसेच मुरुममध्ये 344 क्विंटल अवकाळी ₹7,600 ते ₹8,200 पर्यंतचा मुरुम बाजार समितीतील आजचा तूर बाजारावर सरासरी दर 7,600 ते ₹8,200 पर्यंत बाजाराचे आहे. नागपूर 2579 क्विंटल अवकाळी 7,100 ते ₹8,100 पर्यंतचा नागपूरचा आजचा तूर बाजाराचे अपडेट सरासरी दर 71 ते ₹81 पर्यंत बाजाराचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते. राज्यातील पैठणमध्ये ₹7,300, अकोला ₹8,235, मुरुम ₹8,111, औरच राजधानी ₹8,200, सेनगाव ₹7,400, आष्टी वर्धामध्ये ₹7,700 पर्यंत बाजार आहे. देऊळगाव राजा 7,800 ते ₹8,100 पर्यंतचा, पुलगावमध्ये ₹7,800 पर्यंत बाजाराचे अपडेट आहे. करमाळा जी काही पांढरा तूर आहे 7,600 ते 8,200 पर्यंत बाजाराचे अपडेट आहे. अंजनगाव सुजी असेल, गंगाखेड असेल, उमरेड असेल, काटोल असेल 70, 80, ₹85 पर्यंत बाजाराचे अपडेट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.